नमस्कार. खूप स्नेहलांबरमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला 24 तास मऊ राहणारे ज्वारीचे मऊ लुसलुशीत मसाला फुलके आणि त्यासोबत खाण्यासाठी झणझणीत आणि चटपटीत चवीची तेल कांद्याची चटणी तयार करून दाखवणार आहे. आजारपणामध्ये तसेच सणावाराला गोडधोड खाऊन तोंडाला चव नसल्यासारखं झालं, तर तुम्ही हे ज्वारीचे मसाला फुलके आणि सोबत तेल कांद्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, या ज्वारीच्या फुलक्यांसोबत तुम्हाला ही कांद्याची चटणी खायला फारच आवडेल. ह्याच्याने तुमच्या तोंडाला फारच छान चव येईल. पचायला एकदम हलकी-फुलकी आणि चवीला अतिशय टेस्टी अशी आपली आजची ही रेसिपी आहे. असे हे ज्वारीच्या पिठाचे मऊ लुसलुशीत मसाला फुलके आणि सोबत तेल कांद्याची झणझणीत आणि चटपटीत चवीची चटणी तुम्ही अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल खाण्यासाठी. बनवायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशी आपली आजची ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला सर्वांना हे ज्वारीचे मसाला फुलके आणि त्यासोबत तेल कांद्याची झणझणीत चटणी खायला फारच आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी हे 1 वाटी पाणी घालून घेणार आहे. फुलक्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही सर्व मापं कमी जास्त करून घ्यायची आहे. यानंतर आता ह्या पाण्यामध्ये मी पाव चमचा जिरं घालून घेणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा सफेद तीळ आणि चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आपण ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत. आता ह्या पाण्याला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला अशी खळखळून उकळी आली की ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे. ज्वारीचं पीठ आणि पाणी समप्रमाणात घ्यायचंय. म्हणजेच 1 वाटी पाणी घेतलं तर ज्वारीचं पीठ सुद्धा 1 वाटी घ्यायचंय. यासोबतच मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर अशी ह्या पाण्यामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि ज्वारीचं पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना असं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. या क्वांटिटीमध्ये मीडियम साईजचे 6 ते 7 फुलके बनवून तयार होतात. हे पहा, असं कोथिंबीर आणि ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली की कढाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिट याला असंच झाकून ठेवायचंय. यानंतर आता आपण ज्वारीच्या फुलक्यांसोबत खाण्यासाठी तेल कांद्याची चटणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे या बाउलमध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि सोबतच 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साठवणीतला घरगुती मसाला आणि हा अर्ध्या लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये पिळून घालणार आहे. याच्याने आपली चटणी छान चटपटीत बनवून तयार होईल. आता ह्याच्यावरतून मी 5 चमचे कडकडीत गरम तेल घालणार आहे. तेल घातल्यानंतर बस हे सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करून घ्यायचे. ही तेल कांद्याची चटणी तुम्हाला जर कधी भाजी बनवायचा कंटाळा आला, तर अगदी फक्त 5 मिनिटांच्या आत तुम्ही ही तेल कांद्याची चटणी चपाती आणि भाकरीसोबत खाण्यासाठी तयार करू शकता. ही झणझणीत आणि चटपटीत चवीची तेल कांद्याची चटणी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चव येईल. बऱ्याचदा घरात भाजीला काही शिल्लक नसतं. अशा वेळेस भाजी काय बनवावी ह्याचा प्रश्न पडतो. तर अशी ही तेल कांद्याची चटणी तुम्ही जेवणामध्ये खाण्यासाठी तयार करू शकता. तर इथे आपली ही तेल कांद्याची झणझणीत आणि चटपटीत चवीची चटणी ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी बनवून तयार झाली आहे. 10 मिनिटांनंतर आता आपण ह्या कढाईवरचं झाकण काढून घेऊया. तर हे पहा, इथे आपलं हे ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये छान वाफून निघालंय. हे पीठ हलकंसं कोमट झालं की ह्याला हाताने चांगलं मळून घ्यायचंय. हाताला थोडं थोडं पाणी लावून ह्याचा छान मऊ उंडा तयार करून घ्यायचा आहे. गरजेनुसार हाताला थोडं थोडं पाणी लावून ह्याचा आपण सॉफ्ट उंडा तयार करून घेणार आहोत. हे पहा, ह्याचा असा सॉफ्ट उंडा तयार करून घेतला की सर्वात छोटी चमचाभर तेल घेऊन ह्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मळून घ्यायचंय. तर हे पहा, हा उंडा आपण असा सॉफ्ट मळून घेतलाय. आता हा मळलेला उंडा मी दुसऱ्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. बस, तर आता आपण जो उंडा मळून घेतलाय याचे आपण लगेचच गरम गरम फुलके तयार करणार आहोत. तर फुलक्यांसाठी इथे मी ह्याचा असा छोटा उंडा तयार करून घेणार आहे. हातावर हा उंडा असा चांगला मळून घ्यायचा आहे आणि मग ह्याला गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे ह्याला लाटताना ह्याच्या कडेने चिरा नाही पडणार. बस, तर आता ज्वारीचं सुकं पीठ लावून आपण हा उंडा लाटून घेणार आहोत.
हे फुलके तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पातळ लाटू शकता. गरज पडेल तसतसं अधूनमधून ज्वारीचं सुकं पीठ लावून हे फुलके लाटून घ्यायचे. ज्यांना ज्वारीची भाकरी थापून बनवता येत नसेल, त्यांना हे ज्वारीचे फुलके बनवायला अगदी सोपे जातील. ज्वारीचे हे फुलके तुम्ही अगदी सहज तयार करू शकाल. तर हे पहा, इथे मी हा ज्वारीचा फुलका ह्या ठिकाणी असा एवढा पातळ आणि छोटा लाटून घेतलाय. बस तर आता हा फुलका मी ह्या तव्यावर भाजायला घालणार आहे. फुल फ्लेमवर ह्याची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की ह्याला पलटी करायचंय आणि ह्याची दुसरी बाजू फुल फ्लेमवर पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. फुल फ्लेमवर ह्याची दुसरी बाजू पूर्णपणे भाजून घेतली की ह्याची पहिली बाजू आता तव्यावर अशी ह्याला कपड्याने हलक्या हाताने प्रेस करत करत भाजून घ्यायची आहे. असं केल्याने हे फुलके छान फुगून येतात. किंवा मग तुम्ही ह्यांना तवा बाजूला काढून डायरेक्ट गॅसवर देखील भाजू शकता. तुम्हाला हे फुलके जसे भाजून खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही हे फुलके भाजून घेऊ शकता. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपला हा फुलका बघा कसा छान टम्म फुगलाय आणि आपला हा फुलका भाजून छान सॉफ्ट देखील झालाय. आता हे ज्वारीचे फुलके तुम्ही तुम्हाला हवं तर असेच देखील खाण्यासाठी सर्व करू शकता. किंवा मग तुम्ही ह्याला ह्याच्या एका बाजूला तेल किंवा मग साजूक तूप लावून देखील खाण्यासाठी सर्व करू शकता. तर हे पहा, इथे आपला हा ज्वारीच्या पिठाचा फुलका फारच सॉफ्ट बनून तयार झालाय. बस अशाच पद्धतीने मी बाकीच्या पिठाचे फुलके तयार करून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपले हे ज्वारीच्या पिठाचे फुलके ह्या ठिकाणी बनून तयार झाले. हे पहा, फारच सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे फुलके ह्या ठिकाणी बनून तयार झाले. हे फुलके अगदी दिवसभर असेच सॉफ्ट राहतात. हे गरमागरम ज्वारीचे फुलके तुम्ही कुठल्याही भाजीसोबत, चटणीसोबत तसेच दह्यासोबत खाऊ शकता. आपण जी ह्या फुलक्यांसोबत खाण्यासाठी तेल कांद्याची चटणी तयार केली आहे, त्यासोबत तर हे फुलके खाण्यासाठी फारच छान लागतात. ज्वारीच्या पिठाचे हे असे मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे फुलके आणि त्यासोबत तेल कांद्याची चटणी तुम्ही जेवणामध्ये खाण्यासाठी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता. कधी जेवणासाठी भाजीला काही पर्याय उरला नसेल, तर तुम्ही ही तेल कांद्याची चटणी चपाती तसेच भाकरीसोबत खाण्यासाठी तयार करू शकता. आजारपणात तसेच सणावाराला गोडधोड खाऊन तोंडाला चव नसल्यासारखं झालं, तर तुम्ही हे ज्वारीचे मसाला फुलके आणि त्यासोबत ही तेल कांद्याची चटणी अवश्य ट्राय करून बघा. बघा, हे खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल. वजन घटवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी ही रेसिपी एकदम हलकी-फुलकी आणि बेस्ट आहे. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असे हे ज्वारीचे मऊ लुसलुशीत मसाला फुलके आणि सोबत तेल कांद्याची झणझणीत आणि चटपटीत चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.